हे आहेत माझे 1.5 महिन्यांचे पिल्लं. सकाळी उठल्या उठल्या त्यांचा खूप चिवचिवाट चालतो, कारण की रात्रभर त्यांचा लाईट चालू असतो आणि त्यामुळे त्यांना तहान भूक दोन्ही लागते. आता मी उठल्यानंतर पहिल्यांदा यांची ही सगळी साफसफाई करून घेते. साफसफाई झाल्यानंतर जे आहे ते त्यांना पाणी खायला टाकते. पुठ्ठ्यावर हे खायला टाकते खाद्य वगैरे, कारण की ते पांगवत नाही, नाहीतर मग ते सगळ्या खाद्याचा नाश करून टाकतील. अशा पद्धतीने मी त्यांना खायला टाकत असते. आणि यांना मी नेहमी लक्षात ठेवते की माझे पिल्लं हेल्दी असतील. त्यांना गुळाचं पाणी, हळदीचं पाणी, आल्याचं पाणी किंवा मग शेवग्याचा पाला हे सगळं मी त्यांना वेळेवर टाकत असते. तुम्ही बघू शकता पिल्लं किती सुंदर आणि हेल्दी दिसत आहेत. आता हे त्यांना मी गुळाचं पाणी ठेवते आणि तुम्ही बघू शकता किती तुटून पडलेत त्या पाण्यावर. पाणी त्यांना चांगल्या रीतीने मी पिऊन देते पहिल्यांदा, कारण की जर पाणी पितानेच मी खाद्य टाकलं ना तर ते पाणी नीट पित नाही आणि पाणी खूप हेल्दी बनवतं पिल्लांना. त्याला 2 भांड्यांमध्ये मी पाणी ठेवलं आता, आणि हे पाणी गुळाचं आहे. गुळाच्या पाण्याने त्यांना एनर्जी येते आणि त्यामुळे मी कायम त्यांना गुळाचं पाणी हे वगैरे ठेवत असते. आता पाणी त्यांनी सगळ्यांनी पोटभर पिलं आहे आणि त्याचमुळे मी आता खाद्य टाकते. आता तुम्ही गंमत बघा फक्त की खाद्य टाकल्या टाकल्या कसे पिल्लं सगळे पळत येतात. फक्त खाद्य टाकायचं उशीर आहे की ते एकमेकाच्या अंगावर डायरेक्ट झडपच घेतात. आता खाद्य टाकले आणि इथे यांची खूप मारामारी सुरू होते. मग त्याचमुळे मी दुसऱ्या शीटवर देखील खाद्य, आता इकडे जास्त मारामारी व्हायला लागली त्यामुळे मी दुसऱ्या पुठ्ठ्यावर देखील खाद्य टाकून घेते, जेणेकरून सगळ्या पिल्लांना खाद्य खाता यावं, सगळ्यांना पुरेसं व्हावं, पोट भरावं त्यासाठी. तर आता इकडे खाद्य टाकल्यानंतर हे सगळे कसे पळत येतात बघा. आणि हे पुठ्ठे जे आहे ते मी 2 दिवसा मिळून बदलून टाकत असते. आता 1 दिवस झाला होता आणि हा दुसरा दिवस. आता आजच्या दिवस ठेवेल आणि संध्याकाळी हे पुठ्ठे मी बदलून टाकेल. आता तुम्ही बघू शकता किती पिल्लं सुंदर रीतीने हे सगळं खात आहे.